मस्करी नाही करत. असं जर कोणासोबत घडलं तर तसंच त्या प्रकारे तो स्वामींशी मन मोकळेपणाने निरागसपणाने दोष देत होता की हे संकट कसं निभावू मी. काही अंतरावर गेल्यानंतर लिफ्टचा दरवाजा फटकन जोरात बंद झाला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल भावा या मराठी पॉडकास्ट चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आणि पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओवरती आलेला आहे गिरीश दादा आलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आणि दादा पहिल्यांदा व्ह्युअर्सला तुझी ओळख करून दे. नमस्कार, मी गिरीश फडकर, नेक्सस गिरीश चॅनल म्हणून ओळखतच असतील आपल्या प्रेक्षकांनी. पण अनेकदा मी हॉरर पॉडकास्ट केलेले आहेत. रायटर आहे, ऑथर आहे आणि असेच पॉडकास्ट करत असतो. सो मी मागच्या वेळी पण एक स्वामींवर पॉडकास्ट केला होता आणि मला DM मध्ये एक ओळखीचेच आहे त्यांच्या थ्रू ही गोष्ट आली आहे. तर मला असं वाटलं प्रथमेश मार्फत आपल्या सर्वांपर्यंत ही गोष्ट पोचावी. खूप छान गोष्ट आहे. एका सामान्य कुटुंबातलीची गोष्ट आहे, एका मुलाची गोष्ट आहे आणि त्याच्या आईवर असलेल्या प्रेमाची गोष्ट आणि थोडीशी हॉरर मिस्ट्री पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये स्वामींचा खूप मोठा असा महिमा आहे आणि स्वामी ज्या प्रकारे ते न्याय देतात तर ते मला खूप आवडलं आणि ज्या प्रकारे त्याची रचना होती ते खूप छान होती. तर मला असं वाटलं की आपल्या मार्फत आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट जावी, त्यासाठीच. बरोबर. आणि स्वामी सेवेकरी तर आपल्या चॅनलवर आहेतच. तर ही गोष्ट त्यांना नक्कीच आवडेल. तर दादा आता आपण कुठून सुरुवात करूया? त्याच्या लाईफ पासून सुरुवात करूया. तो मुलगा मुळात मुंबईचाच, अगदी सामान्य कुटुंबातला, अमोल म्हणून नाव आहे त्याचं आणि दादरलाच राहणारा आणि खूप त्याचे आईवडील गावी असतात. खूप सामान्य मुलगा, मिडल क्लास पोरगा. एका ऑफिसमध्ये डेटा एंट्री करणारा, 18,000 रुपये जेमतेम पगार. आणि वडिलांचा काहीतरी बिझनेसमध्ये वाटतं लॉस होतो तर ते खूप म्हणजे हालाकीचे दिवस येतात. तो त्यामुळे मुंबई शहरात आला आणि काम करतो इथे आणि जेमतेम पैसे गावी वगैरे पाठवत असतो. वडील थोडंफार शेती आहेत ती सांभाळतात. एकदम सामान्य मुलगा असा. म्हणजे तो मुंबईमध्ये एकटा राहत असतो? हा, एकटा मुंबईमध्ये दादरमध्ये कुठं भाड्याने घेतली रूम असून 10x10च्या खोलीमध्ये राहतो. पण स्वामींचा खूप मोठा भक्त. ओके. म्हणजे तो स्वामी सेवेकरी असतो? स्वामी सेवेकरी असतो. म्हणजे त्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला की त्याच्या घरात समजा आपल्या घरात देवारा असतो तर त्याच्या घरात एक छोटीशी फक्त स्वामींची फ्रेम आहे. बर. हा. आणि तो सांगत असतो की नॉर्मल सामान्य लाईफ, सकाळी उठणं, कामावर जाणं, संध्याकाळी येणं, घरची कामं वगैरे सगळं करून दिवाबत्ती आणि स्वामींशी मग रात्री थोडंसं गप्पा मारणं की स्वामी माझ्या आयुष्यात आता सध्या हे सुरू आहे, कधी माझे दिवस बदलणार. तर त्या प्रकारे एक निरागस मुलगा जसा सर्व्हाइव्ह करतो तसा तो सर्व्हाइव्ह करत होता मुंबईमध्ये. त्याला स्वतःला पण वाटलं नव्हतं की त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडेल, पण ते घडलं. आणि पण ते इंटरेस्टिंग आहे, खूप मस्त आहे, ते मिस्ट्री आहे त्याच्यामध्ये. मला ते खूप फॅसिनेटिंग वाटलं आणि मला असं वाटलं की ते आपण लोकांपर्यंत गेली पाहिजे. तर आपण ही गोष्ट सुरुवात करूया? हो चालेल, नक्की. तर तेच जसं सुरुवातीला सांगितलं तसंच अमोलचं आयुष्य खूप साधारण आयुष्य होतं त्याचं. म्हणजे नॉर्मल मुलाचं जसं असतं, सकाळी उठणं, ट्रेन पकडणं, कामावर जाणं, कामावरून येणं. तर एक दिवस अचानक तो सकाळी नेहमीप्रमाणे उठला, स्वामींच्या फोटोला बत्ती वगैरे लावली, नमस्कार केला आणि ज्या प्रकारे आजचा दिवस स्वामी तुमच्या कृपेने चांगला जाऊ दे, उद्याचं उद्या बघू, असा विचार करत तो निघाला कामावर. कामावर निघताना जसा तो खाली उतरला, कामावर निघण्याच्या दिशेने चालत होता, चालता चालता अचानक मोबाईल स्क्रीनवर आई, मोबाईल वाजला, नाव आलं आई. खुश झाला पोरगा. इतक्या दिवसानंतर आईशी बोलला, कारण मध्ये थोडा गॅप पडला होता वाटतं, बोलणं चालणं नव्हतं. आणि मुलात आई वडिलांचा फोन आल्यानंतर मुलगा जरा सुखावतो या अनोळखी शहरात, धकाधकीच्या जीवनात. तर आईचा जेव्हा फोन आला त्याला असं वाटलं काहीतरी छान आहे. जसा फोन उचलला तसं तो बोलणार, आनंदात होता तो. काहीतरी बोलणार छान की व्यवस्थित, म्हणजे सेटल झालं मुंबईमध्ये, नोकरी वगैरे लागली आहे, जेमतेम 1-1.5 महिना झाला आणि सेटल झालं बऱ्यापैकी. पण तितक्यात वडिलांचा आवाज आला आणि त्यानंतर जे वडील त्याला बोलले त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन हादरली, चेहरा पांढरा पडला. ओके. म्हणजे आईच्या कॉलवरती वडिलांनी आईच्या कॉलवरून, आईचं नाव होतं, नंबर, आईने फोन केला पण वडील बोलत होते आणि त्यांनी तेच सांगितलं की त्याला की तुझ्या मम्मीची, आईची तब्येत खूप बिघडली, तिला दवाखान्यात घेऊन आलं, काल रात्री तिला हृदयविकाराचा झटका आलेला आहे.
त्या छातीत खूप दुखत होतं म्हणून घेऊन आलो आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं. बरं. हा, आणि ऑपरेशनचा खर्च मुळात कमीत कमी 2.5-3 लाखापर्यंत जाईल. ओके, म्हणजे त्याला 18,000 पगार आणि 2.5 लाखाचा. 2.5 लाखाचा. तो त्याच क्षणी त्याचा चेहरा पांढरा पडला आणि हातातून फोन थरथरायला लागला. अचानक भयानक असं कोण सांगतं तर माणूस बिथरतो ना, तसा तो बिथरला आणि अचानक फोन खाली पडला. आणि त्याला आठवलं अकाउंटमध्ये फक्त 17 का 18 जेमतेम जमा करून ठेवलेले आहेत मी वाईट वेळेसाठी, पण अचानक 2.5-3 लाख उभे करायचे हा त्याच्या मनात आलेला प्रश्न. तर त्याला सुचत नव्हतं काय करू काय नाही. त्याने फोन उचलला. आता कामावर तर जावंच लागेल, कामाचं हे नाही. तो कामावर गेला. कामावर गेल्यानंतर मित्र असतात आजूबाजूला, मित्रांना विचारायला लागला काय करू शकतो का आपण वगैरे. तर ते बोलले की बघू आपण काय ना काहीतरी प्रयत्न कुठून ना कुठून. आणि मग वडिलांना केला फोन. त्याने सांगितलं मला थोडा वेळ द्या, आपण पैशाचा बंदोबस्त करू. कारण वडील जेमतेम थोडे लॉसमध्येच गेले होते, बिझनेस पुन्हा ढासायला होता. म्हणजे एकंदरीत कशी परिस्थिती होती की आजचा दिवस निभावला तर उद्याचं काय, बरोबर, असं होतं. तर तेच सगळ्या गोष्टींमध्ये तो गुंतला होता आणि रात्री असाच त्या टेन्शनमध्ये बसला होता घरात. समोर स्वामींची फ्रेम छोटीशी आणि स्वामींकडे बघून गप्पा मारत होता की देवा स्वामी, हे संकट माझ्या आईवर का? तुम्ही सगळी परिस्थिती बघताय, सध्या काय सुरू आहे काय नाही, आणि त्यात तुम्ही असं केलं असं केलं. जे नॉर्मली माणूस करतो की अंगावर संकट आल्यानंतर आपण देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. पण तसंच त्या प्रकारे तो स्वामींशी मन मोकळेपणाने निरागसपणाने दोष देत होता की हे संकट कसं निभावू मी, यातून कसं बाहेर पडू. आणि डोळ्यात पाणी पण येत होतं. आईच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत होत्या. ते सगळे फ्लॅशबॅक डोळ्यासमोर उभं राहत होतं. कारण कुठून पैशाची व्यवस्था होत नव्हती. अचानक त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्याला सांगितलं की तुझं प्रॉब्लेम मी ऐकलाय, तू मला सकाळी सांगत होता, तर मी विचारपूस केली जरा, तर आपल्या ऑफिसमधून तुला लोन मिळू शकतं. ओके. हां, तर ऑफिस कंपनीमधून तुला लोन मिळेल, पण ते सगळं मेहता साहेब बघतात. आता तू थोडंसं मेहता साहेबांना फोन करून बोलून घे त्यांच्याशी. ऑफिसमधून तुला 2.5-3 लाखापर्यंत लोनही मिळेल आणि तू चांगलं कामही करतोयस, तर तू जरा बोलून घे. तर बोलला ठीक आहे. मेहता साहेब म्हणजे मेन होते ब्रांच मॅनेजर आणि हा त्याचा टीम लीडर होता, ज्याने त्याला मदत सांगितली की तू एकदा मेहता साहेबांशी बोलून घे लोनबद्दल. तर तो आपला नेहमीप्रमाणे जरा त्याला धीर आला, हे काहीतरी कुठून तरी मार्ग येतोय. आणि तो स्वामींकडे असं बघितलं त्याने, नमस्कार केला की चला बाबा काहीतरी मार्ग मिळाला. आणि खाली उतरून मेहता साहेबांना फोन करायला लागला. मेहता साहेबांना फोन केल्यानंतर मेहता साहेबांना विचारलं की असं असं आहे सगळं, तर मेहता साहेब लोन वगैरे होऊ शकतं का? मेहता साहेब बोले मी प्रयत्न करून बघतो, उद्या आपण ॲप्लिकेशन टाकूया. लगेच ताबडतोब तर होत नाही, उद्या जर टाकलं ॲप्लिकेशन तर होईल, 1-2 दिवसात पैसे अरेंज होतील, आपण करून देऊ तुझ्यासाठी. तुला एक माझं काम करावं लागेल. बरं, म्हणजे त्याने आड घातली. ते तर असतंच ऑब्व्हियसली कॉर्पोरेटमध्ये. अनेकांना माहिती असेल, आपल्या प्रेक्षकांनाही माहिती असेल की बॉस लोक कसे असतात. बरोबर. आणि तो थोडा होताच माणूस, जरा तो होताच लबाडच होता. सो त्याने अशी आड घातली की बाबा तुला उद्या ऑडिट आहे, तुला आज संध्याकाळी रात्रभर थांबून ती फाईल पूर्ण करावी लागेल. तर तू पूर्ण करत असशील तर सांग मला, मग मी उद्या तुझं काम करतो, बाकी काय काळजी करू नकोस वगैरे, मी सांभाळून घेईन. तर शेवटी आता कसं आहे, ते पेंडिंग असेल काम, ते काम करून घ्यायचं असेल म्हणून कदाचित त्याला सांगितलं असेल की रात्रभर थांबून, आम्ही भेटला पण आहे, बिचारा अडचणीत पण आहे. तर फायदा उचलणारे असतातच. बरोबर. तर नॉर्मल सगळ्यांच्या आयुष्यात, सगळ्यांच्या जीवनात आजच्या कलियुगात तुम्हाला भेटतीलच. तर तसं त्याने त्याला आड घातली की बाबा तू आज रात्री थांबून सगळं काम पूर्ण कर. आता अमोलला माहित नाही की रात्री त्यासोबत काय घडणार होतं. अमोल विचार आता काय करून तर द्यावं लागेल आपलं काम, ते करता ते म्हणलं तर. पण अमोलला माहित नव्हतं की पुढे काय वाढून ठेवलं. अमोल बिचारा कसा बसा थोडंफार जेवण तर जात नव्हतं, आईचं टेन्शन डोक्यात. कसं बसं त्याने बॅग बिग भरली. पाऊस पडायला लागला, पावसाचे दिवस होते, मजबूत पाऊस, विजा कडाडतात. अमोल आपला बिचारा गेला, कामावर पोचला. कमीत कमी रात्री 11:30-12च्या दरम्यान सुमारास पोचला कंपनीच्या इथे. आणि वॉचमॅन वगैरे खाली वरती 7व्या फ्लोअरवर त्यांचं ऑफिस होतं. तर बोले असं असं, हां मला आलेला मेहता साहेबांचा फोन आलेला, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही येणार आहे, काम पूर्ण करणार आहे. तर वॉचमॅनने त्याला चावी दिली.
सांगितलं बाबा चावी घे, जाऊन वरती काम कर, काही असेल लागलं तुम्हाला साहेब तर सांगा. बोलला काय लागणार नाही, पण जर असं काय असेल तर मी तुम्हाला सांगतो, फोन करतो. तर वॉचमॅन बोलला ठीक आहे जाऊ. आम्हाला आपला पुढे गेला, ऑफिस खोललं. ऑफिस खोलून आपल्या डेस्कवर आला, बसला. आता ते लॅपटॉप ओपन केला. मेहता साहेबांनी सगळं काम त्याला मेलवर पाठवून दिलं होतं, फोनवर समजून सांगितलं होतं हे तुला फिनिश करायचं. डोक्यात आईचा विचार कसं होणार काय. तर तेच कामाला सुरुवात करण्याच्या पहिला थोडंसं म्हणजे हे झालं होतं. ऑफिसमध्ये एकटाच आणि लॅपटॉप उघडला आणि काम करायच्या पहिलं थोडंसं मनात विचार आला, यार उद्या मेहता साहेब पैशाचा बंदोबस्त केला तर खूप बरं होईल. आई तिथे आजारी आहे. तर त्याच टेन्शनमध्ये एकदा बाबा तर स्वामींवर नितांत निष्ठा त्याची, मनापासून प्रेम, मनापासून श्रद्धा त्याची स्वामींवर. आणि सुरुवात करायच्या अगोदर का माहीत नाही त्याच्या मनात आलं की त्याने पाकिटातून स्वामींचा फोटो काढला. एकदा स्वामींकडे बघितलं मनापासून आणि डोळे भरले त्याचे. आणि स्वामी पैशाची व्यवस्था होईल, काही करून माझ्या आईला वाचव, सांभाळा माझ्या आईला. आणि एवढं बोलून त्याने फोटो पाकिट तिथं बाजूला ठेवलं आणि कामाला सुरुवात केली. आणि जसं त्याने कामाला सुरुवात केली, अचानक ऑफिसमधल्या लाईट आहे ना बंद चालू व्हायला लागले, ब्लिंक व्हायला लागले, ब्लिंक बंद चालू व्हायला लागल्या, ब्लिंक व्हायला लागल्या. आणि ब्लिंक झाल्यानंतर थोडासा घाबरला तो की काय होतं. तो उठला. तो आता एखादा माणूस थोडासा अचानक एकटाच आहे ऑफिसमध्ये, काय असतं माहिती माणूस आहे ना ते भूतावितापेक्षा जास्त त्या एकटेपणाला घाबरतो. बरोबर. आणि त्यामुळे तो शांतपणे त्याने पण ते कसं आहे त्याला ते काम पूर्ण करून द्यायचंच होतं, कारण आड घातली होती साहेबांनी त्याच्या, हे काम तू करशील तर मी उद्या तुझं लोनचं काम करेल. तर बिचारा त्याच ह्याच्यामध्ये तर त्या वातावरणात पण तो घाबरला होता थोडासा, पण तरी काम पूर्ण करायचं हे त्याच्या डोक्यात होतं. तो उठला तो. आणि आपण जे बटन बंद चालू एकदा बघून बघतो ना, एकदा असं जर घडल्या घरात किंवा बंद चालू झालं तर आपण नाही का एकदा असं परत प्रयत्न ऑन ऑफ करतो, तसं तर गेला स्विच ऑन ऑफ करायला गेला. आणि एकदा केलं त्याने स्विच ऑफ बंद करून परत चालू केलं तर नॉर्मल लाईट ठीक आहे. जसा तो परत आला, बसला लॅपटॉपवर आणि जसं बटन चालू केलं दाबलं, परत लाईट तशाच ब्लिंक झाल्या. त्याला कळे ना, तो उठतोय, स्विच ऑन ऑफ करतोय, परत बसतोय, लॅपटॉपवर आला बसला असं 3दा 4दा घडलं. त्याला समजेच ना हे काय चाललंय, माझ्या बरोबर काय घडतंय. एक तर बाहेर पाऊस होता, अचानक खाडकन आवाज आला आणि खिडकीचा दरवाजा उघडला. तो घाबरला, त्याला कळे ना काय चाललंय. तो गेला, उठला आणि खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि जसं खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण लाईट गेले ऑफिसची लाईट गेली. तो गेला, स्विच ऑन करतोय, परी लाईट नाही लागत आहे, लाईट ऑफ केली. त्याला समजे ना, गेला तो वॉचमॅनला सांगितलं, हॅलो, फोन केला ऑफिसमधून की भाई ये लाइट चल चुकी है, जरा आप आके देखोगे क्या हो रहा है. बोले साहब बहुत बारिश है, इसके वजह से हुआ रहेगा, आप थोड़ा सा रुको, मैं आता हूँ. बोला ठीक आहे. पूर्ण कॉर्पोरेट खाली आहे, त्याचंच ऑफिस फक्त चालू आहे 7व्या का 8व्या माळ्यावर, आणि वॉचमॅन खाली आहे, एकच आहे फक्त. त्याला आपण ठीक आहे बोला आता हूँ. तर बोला ठीक आहे ये. आला, बसला, लॅपटॉप ओपन केला, परत काहीतरी काम करायला चालू केलं त्याने. जसं तर काम करायला चालू केलं ना, कॉरिडॉरमधून टक टक आवाज येतोय. समजा ना, टाक टाक जोरात, ठाक ठाक, असं वाटतं की कोणतरी काहीतरी आपटतंय जोरात. बरोबर. त्याला समजे ना, तो गेला त्या कॉरिडॉरमध्ये जाऊन बघतोय तर लिफ्टचा दरवाजा बंद चालू होत होता. तर लिफ्टचा दरवाजा सारखा बंद चालू खट टाक टाक आवाज येत होता जोरात, ठाक ठाक ठाक. त्याला कळे ना काय चाललंय. तर बाहेर पाऊस, विजेचा कडकडाट, आणि तो आतमध्ये, आणि लाईट ऑफिसची जाते येते. थोडा घाबरला तो. इथं कोण पण घाबरणार. तरी त्याने हिंमत करून बोलला चला लिफ्टच्या इथे जाऊन बघूया काय. आणि जसा तो लिफ्टच्या पुढे चाललाय, सरकत लिफ्ट जवळ गेला. अचानक काही अंतरावर गेल्यानंतर लिफ्टचा दरवाजा फटकन जोरात बंद झाला. त्याला कळे ना लिफ्टचा दरवाजा बंद झालाय.
तो लिफ्टचं बटन दाबतोय, टक 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 टक. 1 मिनिटं झाले, 2 मिनिटं झाले, दरवाजा उघडे ना. त्याला असं वाटलं लिफ्ट खराब झाली असेल, पावसामुळे सगळ्या गोष्टी घडत असतील असं त्याला थोडंसं मनात आलं, पण त्याला माहित नव्हतं. आणि अचानक लिफ्टचा दरवाजा थोडासा उघडला, थोडासा, आणि एक नॉर्मल हात आला, जणू कोण आतून लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. आणि तसा त्याने हात बघितला ना, तसा त्याने पण लिफ्टचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. कोण आहे, कोण आहे आतमध्ये, कोण आहे, जोर जोरात ओरडायला लागला. अरे कोण आहे, कोण आहे, कोण आडे, वॉचमॅन आप हो, की आप हो, आप फसे हो, की आप फसे हो. आणि लिफ्टचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतोय तो दोन्ही बाजूने असा. आणि तो हात आहे, तो हात पहिला तर नॉर्मल एका लेडीज आहे, त्याला काय आलं, हातावरून तरी समजतं की मॅडम आप कौन हो, मॅम कौन हो, आपका हाथ देख के मुझे लग रहा है लेडीज का आप कौन हो. दिसत नाहीये त्याला, फक्त तो हात दिसतोय. फक्त हातच आहे तेवढा. असं ती पण आतून खेचण्याचा प्रयत्न करतो आणि तो पण बाहेरून खेचण्याचा प्रयत्न करतो. आणि अचानक तो हात आहे ना, हात आपला नॉर्मल हात आहे, हा तो बदलतो. फक्त हाडकं असतात, हाडकांचा होऊन जातो, आपोआप बदलतो, हाडकांचा हात होऊन जातो. आणि जसा तो त्याच्या असं खोलताना असं जोर लावता लावता नजर जाते वरती, बघतो तो हाडकाचा हात, तो घाबरतो आणि थाडकन खाली पडतो. लिफ्टचा दरवाजा पूर्ण ओपन होतो. मस्करी नाही करत, असं जर कोणासोबत घडलं आणि तो बघतोय समोर एक फक्त व्हाईट ड्रेसमध्ये एक लेडीज आहे, पूर्ण व्हाईट कलरचा ड्रेस, काळी केस, चेहरा पूर्ण रक्ताने इथून माखलेला आहे, लेडीज उभी आहे. बिथरला, तो पूर्णपणे बिथरला, घामाच्या धारा निघायला लागल्या. त्याला कळे ना, त्याने कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. आतून तर कदाचित तो घाबरला, म्हणजे त्याला सुचे ना काय करू. हळूहळू मागे सरकायला लागला. जसजसा तो मागे जातोय ना, कोण आहात तुम्ही, कोण आहात, काय पाहिजे तुम्हाला, मला माफ करा, मला सोडून द्या प्लीज, मला माफ करा, मला माफ करा, असं करत करत त्या म्हणजे त्याला सांगायला लागला. आणि तेवढा त्यानं ती मुंडी खाली होती, ती जी लेडीज होती ना उभी व्हाईट ड्रेसमध्ये, भूतच म्हणू शकतो, आत्मा जी उभी होती ती आत्मा पूर्ण अशी होती, खाली उभी होती शांतपणे. आणि जसा हा बोलला ना, मला माफ करा, मला सोडा, मी काय करू शकतो, तसं तिने खाटकन उघडलं. मस्कर नाही, त्याने सांगितलं मला, तिला डोळे नव्हते. हे जे आपले व्हाईट कलरचं बुबुळ असतं ना, ते व्हाईट कलरचं नव्हतं, पूर्ण ब्लॅक, डोळेच नव्हते. इतक्या जोरात तो ओरडला आणि घाबरला आणि ओरडून पळाला ऑफिसमध्ये आतमध्ये घेतला. ऑफिसचा दरवाजा त्याने घटकन लावला, जाऊन डेस्कवर बसला आणि हात बीत पाय थरथरायला लागले, पूर्ण घाम. स्वामींचं नाव घ्यायला लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मला वाचवा स्वामी, काय घडतंय माझ्यासोबत, स्वामी काय घडतंय. अचानक माहित नाही त्याला कानाच्या इथून फुंकर आली, बोलू नकोस, मी तुझ्या पाठीशी. तर थोडासा तो स्थिरावला, जीव आला त्याला आणि तो बघायला लागला की नेमकं काय. तो उठून आहे ना, तो उठून अचानक ऑफिसच्या दरवाजाच्या इथे जाणार, तर तेवढ्यात केबिनचा दरवाजा खाडकन उघडला गेला, ठक्कन. त्याला समजे ना, आता जावं तर लागेल, बघावं तर लागेल, खाडकन उघडलाय दरवाजा. आणि अचानक बॉसच्या केबिन मधले लाईट आहे ना, बंद चालू व्हायला लागले. त्याला असं वाटलं हा इशारा आहे, काहीतरी आहे केबिनमध्ये घडतंय. तर तो केबिनमध्ये गेल्यानंतर अचानक लाईट पूर्णपणे बंद झाले. केबिनमध्ये आतमध्ये टाकला, काय नव्हतं, नॉर्मल केबिन आहे. आतमध्ये जसं शिरला लाईट बंद झाली आणि मागच्या केबिनचा मागचा दरवाजा खाडकन आपोआप बंद झाला. घाबरला तो, पुन्हा घाबरला, त्याला समजे ना काय चाललंय, काय घडतंय माझ्यासोबत. आणि लॅपटॉप होता त्याच्या सरांचा डेस्कवर टेबलवर ठेवलेला. अचानक गेला तो लॅपटॉप, ठाडकन असा उघडला गेला. लॅपटॉप उघडला तर लॅपटॉपवर काय ना, तो गेला, बघतोय असा टेबलवर जाऊन, त्याने लॅपटॉप बघण्याचा प्रयत्न केला. तिथे लिहिलं होतं हेल्प मी. म्हणजे त्या स्क्रीनवरती आले, त्या स्क्रीनवर आलं हेल्प मी. त्याला समजलं की काहीतरी मला म्हणजे सुचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हेल्प मी म्हणजे तो केबिन मध्ये आला, केबिन मध्ये बघितलं त्याने की ते हेल्प मी वगैरे बघितलं, लॅपटॉपवर लिहिलेलं होतं. आणि तो जोर जोरात ओरडायला लागला की मी काय मदत करू तुमची, मला नक्की काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हणजे एक आयडिया आली होती
की ही मला काय जीव घेत नाहीये मला किंवा मला त्रास नाही देणार आहे, पण माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचंय, तिला काहीतरी दाखवायचं. आणि तेवढ्यात अचानक तिथे ना बाजूला कपाट होतं. कपाटाचं ते नॉक असतं ना, ते खट 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 वर खाली व्हायला लागलं. त्याला समजे ना, तो कपाट खोलतो. कपाट खोलल्यानंतर फाईल्स असतात, तिकडे शोधायला लागला, त्या फाईल्समध्ये शोधायला लागला, सगळं शोधायला लागला. तरी त्याला काय भेटे ना, त्याला समजत नाहीये काय चाललंय काय चाललंय. अचानक रागाच्या भरात त्याने काय केलं, आणि सारखं सारखं आहे ना लाईट बंद चालू होते, त्याला समजेत ना. तरी तो शोधतोय फाईल खाली, पूर्ण कपाट शोधला त्याने पूर्ण, तरी त्याला काय समजे ना. शेवटी वैतागून त्याने काय केलं, त्या फाईल्स काढल्या आणि फेकून दिल्या. तर फेकून दिलं ना, तर त्या कपाटाच्या मागे आहे ना खाली पेनड्राईव्ह चिटकवलेला होता, एक छोटासा पेनड्राईव्ह, कोणाला दिसून नये, आणि त्याच्यावरती फाईली ठेवल्या होत्या, त्यामुळे तो दिसत नव्हता. जसं त्याने वैतागून त्या फाईली खाली फेकून दिल्या ना, आणि तेव्हा त्याला पेनड्राईव्ह दिसला. तो पेनड्राईव्ह काढला त्याने, लॅपटॉपला लावला, आणि लॅपटॉपला लावल्यानंतर त्याने ते सगळे व्हिडिओज बघितले. ओके, म्हणजे एवढा वेळ लॅपटॉप चालू होत नव्हता, पण जेव्हा तो पेनड्राईव्ह लावला आणि लॅपटॉप चालू झाला, ते हेल्प मी दिलं तसं लॅपटॉप चालू झाला, केबिन मधला. बरोबर. त्याला ते व्हिडिओ तिला दाखवायचं होतं. त्या मला जी काही सोल होती ती आलीच होती मुळात त्याच्याकडून मदत मागण्यासाठी. तिने पहिले लिहिलं पण ना हेल्प मी, बरोबर, त्याच्या लॅपटॉपवर. आणि जसं त्याने पेनड्राईव्ह काढला, अटॅच केला, आणि व्हिडिओज चालू झाले. त्या पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओज होते खूप काय काय, आणि ते व्हिडिओज मध्ये त्याने ते बघितलं, शीतल नावाची एक मुलगी होती, असं 7-10 वर्षापूर्वी, कारण तो तिला ओळखत नव्हता. पण त्याच्यामध्ये ते तिने सगळे व्हिडिओज मध्ये बघितलं की तिच्यावर कशा प्रकारे होता ते अत्याचार. ऑफिसमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतंय तिला तिच्या साहेबांसोबत, आणि त्या साहेब पण त्या व्हिडिओज मध्ये होता, मेहता साहेब, जे आजकाल कॉर्पोरेटमध्ये चालतं. आपण सगळ्यांना पण माहिती असेल की कशा प्रकारे मुलींना जॉबसाठी किंवा पैशाची आमिष दाखवून किंवा प्रमोशनसाठी त्यांच्या मजबुरीचा, त्यांच्या गरिबीचा फायदा उचलतात. आणि ही सीसीटीव्ही मध्ये सारखी बोलायची. तर तिने कन्व्हिन्स केलं होतं ते सगळ्या गोष्टी की माझ्यासोबत असं घडलंय. आणि त्या सगळ्या गोष्टी ना तिला त्या व्हिडिओज मध्ये दिसत होत्या, त्या पेनड्राईव्ह मध्ये. आणि अमोलने ते सगळं बघितलं, आणि बघितल्यानंतर तो चक्रावला की हे काय आहे प्रकार सगळा. त्याला समजे ना काय करू काय नको करू. मोबाईल काढला त्याने, मोबाईल काढून आता पहिला फोन त्याने लावला. आता कोण पण ऑब्व्हियसली बघितल्यानंतर हे काय प्रकार आहे, तर त्याने साहेबांना फोन लावला. आणि जसं साहेबांना फोन लावला ना, तसा लॅपटॉप ठाडकन फुटला. लॅपटॉप फुटला ठाडकन. त्याला समजे ना काय चाललंय. आणि लॅपटॉप मधून त्याने फोन कट केला, फोन खिशात टाकला, पेनड्राईव्ह काढला, बाहेर आला केबिन मधून आला, बघतोय सगळ्या ऑफिसच्या वस्तू उडतात त्या हवेत. आणि एका क्षणात त्या सगळ्या ऑफिसच्या वस्तू खाली आपटल्या खाडकन. आणि समोर ती उभी होती, सोल. ओके, शीतल नावाची ती मुलगी होती. कारण तिने जे व्हिडिओ मध्ये त्याला सांगताना तिने सांगितलं की माझं नाव शीतल आहे, मी या ऑफिसमध्ये काम करत होती, या मेहता साहेबांनी माझ्यासोबत अशा प्रकारे अत्याचार केलेत माझ्यासोबत, म्हणजे अश्लील सगळे चाळे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. तर ते तिने व्हिडिओमध्ये सांगितलं. म्हणजे अमोलला एकंदरीत आयडिया आले. पण त्याला तो जसा साहेबांना फोन करून सांगायला लागला तसं ती चिडली, आणि ते त्याच्या लक्षात आलं. आणि जसा तो केबिन मधून बाहेर पडला, सगळ्या वस्तू हवेत होत्या, त्या जोरात खाली आपटल्या, आणि समोर ती दिसायला लागल्यानंतर त्याने हात जोडले, नमस्कार केला, बोलला तुम्ही मला समजलंय की तुम्हाला माझ्यापर्यंत हे सगळं पोचवायचं होतं, आणि मी चुकून माफ करा साहेबांना डायरेक्ट फोन करत होतो. तर या सगळ्या त्या विवंचनेत होता तो की आता करू तरी काय, पुढं कसं करू, काय करू. आणि बसला जाऊन डेस्कवर, परत आपल्या डेस्कवर बसला. एका बाजूला ती गायब झाली तिथून. हात जोडले, जसं त्याने सांगितलं ना, मी तुमची मदत करायला रेडी आहे, मला कळालं तुम्हाला काय सांगायचं, आणि पण करू कसं काय. तो बसला डेस्कवर जाऊन विचार करायला लागला, आता काय करू कसं करू. कारण एका बाजूला जर समजा या सगळ्या गोष्टी मी जर समजा उद्या पोलिसांपर्यंत गेलो, उघडल्या या सगळ्या गोष्टी जगासमोर, तर माझी नोकरी जाऊ शकते. कारण साहेबांनी त्याला लोन, त्यात त्याची आई पण आजारी आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात यायला लागल्या. आणि मनात यायला लागला, तो डेस्कवर बसला, पेनड्राईव्ह बाजूला ठेवला, आणि डोक्याला हात लावून बसला शांतपणे.
त्याला कळे ना काय करू काय नाही. आणि खरंच सांगतो, मला अमोलने सांगितलं, मला माहित नाही, पण कदाचित त्याची श्रद्धा असेल, स्वामींचे विश्वास, त्याला अचानक भयानक तो बोलतो की मला स्वामी दिसायला लागले. तो म्हणजे ती एंटिटी पण होती त्याच्यासोबत आणि स्वामी पण होते. हा, एंटिटीला तर न्याय हवा होता ना. तो कन्फ्युजन मध्ये होता ना, विवंचनेत अडकला होता. त्याला समजेना काय करू काय नाही. आणि स्वामी तर होतेच त्याच्या सपोर्टला. स्वामींनी तेच त्याला सांगितलं, जेव्हा त्याने तो असं बसला होता शांतपणे डोक्यात, तो बोलतो गिरीश मला आतल्या स्वामी दिसायला लागले आणि स्वामीने मला सांगितलं सत्याचा मार्ग निवड. आणि जसं ते त्याला बोलले स्वामी, त्याच्यानंतर लगेच तो उठला, फोटो काढला आणि फोटो काढून स्वामींशीच गप्पा मारायचंच पहिल्यापासून. आणि तो स्वामींना मनापासून सांगायला लागला की स्वामी अशा सगळ्या गोष्टी आहेत, माझी आई वगैरे हेन तेन सगळ्या गोष्टी आहेत, तरी तुम्ही मला सांगताय की सत्याचा मार्ग निवड. जर मी सत्याचा मार्ग निवडलं तर सगळ्यात मोठं नुकसान माझंच होणार. आणि त्याला समजे ना करू काय. तो विवंचनेत होता ना, त्याच ह्याच्यामध्ये होता आणि त्याला समजे ना. आणि तेवढ्यात तो बोलतो की मला कळे ना की मी काय करू काय नको. आणि तेवढ्यात त्यांना समोर जो ऑफिसचा दरवाजा होता तो खाडकन उघडला गेला. खाडकन उघडला गेला आणि परत ती पोरगी दिसायला लागली मला, जी आत्मा शीतल. आणि जेव्हा ती दिसली मला, तेव्हा मला असं वाटलं की नाही, स्वामी सांगतात ते बरोबर आहे, ते योग्य आहे, करायला पाहिजे, त्या पोरीला पहिला न्याय दिला पाहिजे. आणि मी तिथून खाडकन उठलो. ती पोरगी जशी दिसली गायब झाली ती. पण यावेळी ती जेव्हा दिसली ना, अमोल सांगत होता की ज्यावेळी मला ती दिसली तेव्हा ती भयानक नव्हती वाटत. ते रक्त सगळं होतच, सगळं तशीच होती, पण एक शांत बोलतो ना, एक मनात तिच्या शांती तिच्या चेहऱ्यावर दिसून येते ना आपल्याला, हा बॉस आता म्हटलं पॉझिटिव्ह आहे. आणि अमोल पण थोडासा म्हणजे हे झाला होता की नेमकं काय सांगायचं ते मला कळालंय, आता मी करतो. आणि मग तिथून तो खाली उतरला. त्या क्षणी खाली उतरून तो त्याने पोलिसांकडे गेला. पोलिसांना हा पेनड्राईव्ह दिला. पोलिसांना पेनड्राईव्ह दिल्यानंतर त्याने सगळं अशा गोष्टी सगळं सांगितल्या की असं बघा, तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की शीतल नावाची पोरगी होती 7 वर्षापूर्वी वगैरे वगैरे असं तसं. आणि पोलिसांना सांगून तो घरी गेला. अमोल घरी गेला. कट टू ऑफिसमध्ये सकाळी सगळा स्टाफ आला. वॉचमॅन तर आलाच. वॉचमॅन बोलला आला. मेहता साहेबांनी बघितलं त्याच्या केबिनची ती अवस्था, त्याचा लॅपटॉप फुटलेला आहे, काच फुटलेली, पेनड्राईव्ह गायब आहे. हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे अमोल होता काल रात्री आलेला वगैरे. कुठं आहे अमोल, कुठं आहे? तर बोलले अमोल नाही माहिती, ऑफिसमध्ये नाहीये. आणि मग त्याच्यानंतर तर मेहता साहेब फोनवर बोलत बाहेर जाणार, तेवढ्यात लिफ्टमधून पोलीस आले. पोलिसांनी मेहता साहेबांना अरेस्ट केले. पोलिसांनी मेहता साहेबांना अरेस्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर आल्या लोकांपर्यंत. पोलिसांनी पेनड्राईव्ह चेअरमॅनच्या हातात दिला, ते त्यांच्या वरचे मेहता साहेबांच्या वरती असेल. त्यांनी सांगितलं बघा हे सगळ्या गोष्टी. पोलिसांनी सगळी चौकशी केली. चौकशी करून त्या पोरीसोबत जे जे घडलं होतं ते पुरावे बाकीचे, HR ला जे पत्र लिहिली होती तिने, परत ऑफिसमधले ते CCTVचे फुटेज वगैरे जे ते ह्याच्यामध्ये पेनड्राईव्हमध्ये होतेच, त्याचबरोबर तिच्या आईवडिलांपर्यंत पोचवून त्या सगळ्या गोष्टी हे कशा प्रकारे. तर नंतर ते कळालं, उघडकीस आलं की त्या पोरीने त्याच मेहता साहेबांच्या सगळ्या या अत्याचाराला कंटाळून जीव दिला होता. आत्महत्या केली होती घरात फाशी लावून. आणि ती इतक्या वर्षापासून न्याय मागत होती. आणि अमोलच्या रूपाने ते थोडासा न्याय मिळाला तिला. आणि त्यामुळे अमोल तर घरी होता, बिचारा कंटाळून तर आला. बोलला आता काय, पोलिसांना सांगितलं. पोलीस बोलले जा तू, आम्ही आमचं काम करू. घरी आला निराश, टेन्शनमध्ये. सकाळ झाली होती. आता तो विचार करत होता आता वडिलांचा फोन येईल. आणि तेवढ्यात वडिलांचा फोन वाजतो. स्वामींच्या फोटोकडे बघत होता की काय करू आता. तर शेवटी त्याने जो मार्ग निवडला त्याच्यामध्ये, आणि वडिलांचा फोन आला. वडिलांचा फोन उचलणार तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला खाली ऑफिसमधला की अमोल, अरे तुला चेअरमॅन साहेबांनी बोलवलं ऑफिसमध्ये तातडीने, तू चल. आणि अमोल तातडीने चेअरमॅन साहेबांकडे गेला. आणि चेअरमॅन साहेबांनी त्याला सांगितलं की मला सगळी गोष्ट कळाली, सगळ्या गोष्टी कळाल्या की तुझी मम्मी आजारी आहे वगैरे, तू इथे रात्री काम करत होता आणि तुला हा पेनड्राईव्ह भेटला, तू पोलिसांना तूच सांगितलं सगळ्या गोष्टी. भले ते सगळ्या गोष्टी असो, कंपनीची बदनामी होईल, मेहता अडकलाय, सगळ्या गोष्टी. मला तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला.
शेवटी तू सत्याची बाजू धरलीस, तू त्या पोरीला न्याय दिला आणि अशा माणसांबरोबर असंच घडलं पाहिजे. सो मी तुला आता प्रमोशन देतो आणि तुझं जे लोनचं होतं आईसाठी ते पण मी पास करत आहे. म्हणजे एका बाजूने त्याला सगळंच त्याच्यासोबत चांगलं झालं. हा, पॉझिटिव्ह घडलं. अमोल मनापासून खुश झाला आणि खुश होऊन खाली आला. वडिलांना फोन केला, सांगितलं अशा अशा प्रकारे संध्याकाळपर्यंत पैसे हातात येईल, मी दुसऱ्या दिवशी गावी येत आहे. आणि जसा घरी आला, घरी येऊन कपडे पॅक करत होता. कपडे पॅक करता 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 त्याने स्वामींकडे बघितलं, स्वामींच्या फोटोकडे बघितलं आणि लिटरली खरंच सांगतो रडला तो, हात धरून, हात जोडून. हे स्वामी, तुम्ही योग्य परीने मला न्याय दिला, त्या पोरीला न्याय दिला आणि योग्य परीने मलाही मदत केली. तर तुमच्या या सगळ्या खेळांमध्ये मला थोडा उशीर लागला, मला कळालं नाही. आणि खरंच परमेश्वराचा खेळच असा असतो, नियती अशीच असते की तुमच्या आयुष्यात जेव्हा काहीतरी अशा गोष्टी घडतात, तुम्हाला असं वाटतं की देव मला साथ नाही देत आहे, माझ्याबरोबर काहीतरी वाईट करतोय. मला नेहमी असं वाटतं प्रथमेश की त्याच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नका, त्याच्यावर विश्वास कायम ठेवा. तो मनापासून सेवेकरी होता, स्वामींचा भक्त होता. आता ठीक आहे, धकाधकीच्या जीवनात आपल्याला पण नाही भेटत ते जपमाळ करायला किंवा पारायण. माझी आई करते, स्वामींना मनापासून मागते. मला असं वाटतं की स्वामींना मनापासून हाक जरी मारले ना किंवा नमस्कार जरी केला ना तरी स्वामी येतात. बरोबर. योग्य वेळी योग्य ठिकाणी येतात आणि जे परमेश्वराने ठरवून ठेवलेलं असतं ना, ते तुम्ही ठरवलेल्या गोष्टींपेक्षा खूपच सुंदर असतं, मला नेहमी वाटतं. म्हणजे आपण बगीचेचे बोलतात ना, आपण बगीचेचे स्वप्न बघतो पण घरातल्या कुंडीकडे दुर्लक्ष करतो. सुरुवात त्या कुंडीपासून केली पाहिजे. तसंच आहे कुठेतरी. मला असं वाटतं की परमेश्वराची जी इच्छा असते, परमेश्वराचे जे प्लॅन असतात ते बेस्ट असतात. सो त्यांच्यावर विश्वास ठेवून नंतर मला अमोलने हे पण सांगितलं की तो गावी पोचला, आई बरी झाली, आज ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान चालू आहे, आई पण सुखरूप आहे. तर हे सगळं स्वामींच्या कृपेमुळे. स्वामींनी त्या मुलीला पण न्याय दिला आणि ह्याला पण मदत केली. स्वामींनी त्या मुलीला तर न्याय दिलाच, त्यासोबत आता प्रमोशनही झालं, आईचा जीव वाचला. आईचा जीव वाचला, त्यालाही मदत केली. शेवटला इतकंच सांगेल, सॉरी मी तुला इंटरप्ट करतो, पण या गोष्टीचा हेतू म्हणजे मुळात ही गोष्ट मला शेवटला फक्त एवढंच वाटतं की काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधात घडतील. जे काय होईल, काही चांगल्यासाठी होईल, काही वाईटासाठी होईल, पण तुमच्यातला चांगुलपणा सोडू नका, तुमच्यातली चांगली वृत्ती सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, सत्याचाच विजय होतो. सो ते मनापासून आपण करायला पाहिजे. आपल्यातले जे चांगुलपणा तो सोडला नाही पाहिजे. परमेश्वर काहीतरी चमत्कार घडवेल वगैरे असं मला वाटतं की नेहमी परमेश्वर हा सत्याच्या मार्गातूनच वाट दाखवतो. सो ते खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुमची फेथ, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा ही परमेश्वरावर जाऊन देऊ नका. एवढंच फक्त एक शेवटला सांगेल. थँक्यू. आणि मित्रांनो, खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला. गिरीश दादाने खूप सुंदर अशी आपल्याला एक गोष्ट सांगितली. आणि मित्रांनो, जर या गोष्टीचा जर कुठे तुम्हाला एक आढळलं तर हे सगळं काल्पनिक असतं आणि हे आपण मनोरंजनासाठी करतो. आणि ह्याच्या अगोदरही आपण अशा खूप सारे पॉडकास्ट केलेले आहेत. तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील आणि त्याही तुम्हाला आपल्या पॉडकास्टवरती येऊन सांगायचे असतील तर नक्कीच तुम्ही मला बोलबावा या इंस्टाग्राम अकाउंटला DM करू शकतात किंवा तुम्हाला व्हिडिओच्या खाली गुगल फॉर्मची लिंक भेटेल, तर तिकडे जाऊन नक्कीच तुम्ही तो फॉर्म फिलअप करा आणि तुमची गोष्ट आपण पूर्ण जगासमोर मांडू. आणि खूप सुंदर असा पॉडकास्ट सांगितल्याबद्दल दादा तुझे खूप खूप आभार. तू वेळात वेळ काढून आपल्या पॉडकास्ट वरती आला. तर लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.